वेलकम ऑल ऑफ यू फॉर द नेक्स्ट लेक्चर ऑफ ऑडिटिंग. या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 5 स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंगबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर ऑडिटिंग करताना काही बेसिक स्टँडर्ड्स आहेत, काही बेसिक रूल्स आहेत, आपण असं म्हणू शकतो त्याला. काही बेसिक रूल्सबद्दल आपण या चॅप्टर नंबर 5मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. तर स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग 200 बेसिक प्रिन्सिपल गव्हर्निंग अँड ऑडिट. यामध्ये काय सांगितले बघा, इंटिग्रिटी, ऑब्जेक्टिव्हिटी अँड इंडिपेंडन्स. बघा, प्रत्येक ऑडिटर हा ऑनेस्ट असला पाहिजे. त्याने जो काम करतोय, तो जो ऑडिट करतोय, तो इम्पार्शियल असला पाहिजे, म्हणजे भेदभाव न करता. इंडिपेंडन्स इम्प्लाइज दॅट ही शुड नॉट सस्पिटेबल टू एनी इन्फ्लुएन्स ऑर प्रेशर. आणि त्याने कोणताही ऑडिटिंगचं काम करताना त्याच्यावर कोणताही प्रेशर किंवा कोणतंही बर्डन नसलं पाहिजे. म्हणजे ऑडिटरने कोणकोणते तत्त्व फॉलो करायचे आहेत ऑडिटिंग करताना, हे आपल्याला स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग 200मध्ये सांगितलेलं आहे. काय म्हणतं 200 ऑडिट? ते म्हणतं की कोणताही ऑडिटर हा विदाऊट प्रेशर, ऑनेस्टीने आणि इम्पार्शियल बिहेवियर, भेदभाव न करता सगळे कामकाज करणं गरजेचं आहे. कॉन्फिडेन्शियलिटी, प्रत्येक ऑडिटरने जी काही माहिती त्याच्या बिझनेसची, त्याच्या क्लायंट्सची घेतोय, ती माहिती मार्केटमध्ये लीक नाही केली पाहिजे. काही बिझनेस सिक्रेट ऑडिटरला ऑडिटिंग करताना माहीत होत असतात आणि ते बिझनेस सिक्रेट ऑडिटरने करू नयेत. ओके, ते बिझनेस सिक्रेट ऑडिटरने लीक करू नयेत, ह्याची दक्षता ऑडिटरने घेणं गरजेचं आहे. ड्युटीज काय काय आहेत ऑडिटरची, हे सुद्धा तुम्हाला स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग 200मध्ये सांगितलेलं आहे. ऑडिट प्रोसेस should be carried out with due professional care. That is, he should perform his duties diligently and carefully. हा ना. आता ऑडिटिंग करणं हे प्रोफेशनल लोकांचं काम आहे, आणि जेव्हा प्रोफेशनल्स ऑडिट करतायत तेव्हा त्यांनी एकदम केअरफुली त्यांचं काम करणं गरजेचं आहे. ही शुड ऑल्सो कॉन्स्टंटली अपडेट हिज स्किल्स अँड कॉम्पिटन्स थ्रू कंटिन्युइंग एज्युकेशन. एकदा व्यक्ती ऑडिटर झाला म्हणजे त्याचं करिअर कंप्लीट झालं असं नाही आहे. ऑडिटिंग करताना रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करून घ्यावे लागतात. ऑडिटिंग करताना स्वतःला अपडेट करणं, स्वतःच्या स्किल्सला अपडेट करणं, हे ऑडिटरचं काम आहे. हे तत्त्वसुद्धा स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग 200मध्ये ऑडिटरला दिलेलं आहे. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? द ऑडिटर शुड केअर, एक्झरसाइज रिजनेबल अँड स्किल व्हाईल रिलाइंग ऑन द work of others. Okay, this is important because the responsibility of preparing the report on the financial statement remains with the auditor even though the work is being performed by others. बघा, ऑडिटिंग करणं हे एका व्यक्तीचं काम नाही आहे. त्याला एक स्पेसिफिक टीम लागते, त्याला काही वर्कफोर्स लागतो. पण त्या ऑडिटचा रिपोर्ट बनवण्याची जी बेसिक जबाबदारी आहे, जी ॲक्च्युअल जबाबदारी आहे, ती ऑडिटरची आहे. ऑडिटर जरी दुसऱ्यांच्या कामावर डिपेंडंट असला, ऑडिटरने जरी एखाद्या टीमसोबत मिळून ते ऑडिट केलं असेल, पण त्या टीमच्या लोकांकडून काम करून घेणं आणि रिपोर्ट बनवणं हे ऑडिटरचं काम आहे. त्यामुळं ऑडिटरने परफेक्ट रिपोर्ट बनवणं आणि व्यवस्थित रिपोर्ट बनवणं विदिन टाईम ही त्याची जबाबदारी आहे, ही त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. डॉक्युमेंटेशन. ऑल ऑडिट एव्हिडन्स ऑब्टेन्ड बाय द ऑडिटर शुड बी डॉक्युमेंटेड बाय द ऑडिटर. Standards Audit 230 describes the form, content, custody and ownership of working papers. बघा, ऑडिटिंग करताना काही डॉक्युमेंट्ससुद्धा चेक करावे लागतात, काही डॉक्युमेंट्स ताब्यातसुद्धा घ्यावे लागतात स्टडी करण्यासाठी. आणि ऑडिटरने जे काही एव्हिडन्स गोळा केलेले आहेत, जे काही एव्हिडन्स घेतलेले आहेत है ना, ते प्रॉपर डॉक्युमेंट करणं, त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. स्टँडर्ड्स ऑडिट 230मध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेशनबद्दल डिटेलमध्ये माहिती भेटेल. तो पुढचा पॉईंट आहे. इव्हॅल्युएट इंटरनल कंट्रोल सिस्टीम. ऑडिटर शुड रिजनेबली ॲसेस द ॲडिक्वेसी ऑफ द अकाउंटिंग सिस्टीम अँड रिलेटेड इंटरनल कंट्रोल्स. ही शुड इव्हॅल्युएट द इंटरनल कंट्रोल सिस्टीम. बघा, ऑडिटरने केअरफुली, व्यवस्थितरित्या अकाउंटिंग सिस्टीम फॉलो केलेली गेली आहे का, आणि इंटरनल कंट्रोल सिस्टीम कसं आहे त्या
पर्टिक्युलर बिझनेसचा जिथं ऑडिट केलं जातं आहे हे चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे, ते व्हेरीफायसुद्धा करणं गरजेचं आहे. रिव्ह्यू, ऑडिटर शुड रिव्ह्यू अँड असेस द कन्क्लुजन ड्रॉन फ्रॉम ऑडिट एव्हिडन्स अँड नॉलेज ऑफ द एंटिटी ॲक्वायर्ड. ऑडिटरचं काम काय आहे की कन्क्लुजन काय आहे ते पूर्ण ऑडिट केलं जातो आहे, त्याच्या मागचा कन्क्लुजन काय निघाला, पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे का निगेटिव्ह कन्क्लुजन आहे, दोन्ही बाजू त्या कन्क्लुजनमध्ये येऊ शकतात है ना. आणि त्या ऑडिट पिरियड दरम्यान त्याला त्या बिझनेसबद्दल त्या कंपनीबद्दल काय माहिती लक्षात आली आहे, काय माहिती लक्षात आली आहे ह्याचा ऑडिट रिपोर्टमध्ये कन्क्लुजन मेन्शन करणं गरजेचं आहे. ही शुड असेस वेदर फायनान्शियल इन्फॉर्मेशन कंप्लाइज विथ द रेकॉग्नाइज्ड अकाउंटिंग प्रिन्सिपल. बघा, अकाउंटिंग बुक्स मेंटेन करताना अकाउंटिंग स्टँडर्ड्स बनवलेले आहेत. जसे ऑडिटिंगचे स्टँडर्ड्स आहेत तसे अकाउंटिंगचे सुद्धा स्टँडर्ड्स आहेत. त्या नियमाप्रमाणे त्या स्टँडर्डप्रमाणे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेले आहेत का, फायनान्शियल स्टेटमेंट मेंटेन केलेले आहेत का, याबद्दल सुद्धा रिव्ह्यू करणं हे ऑडिटरचं काम आहे. नेक्स्ट पॉईंट आहे डॉक्युमेंटेशनचा. आता डॉक्युमेंटेशनमध्ये काय म्हणलेलं आहे, स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग 230मध्ये डॉक्युमेंटेशन कसं केलं पाहिजे ऑडिटरने त्याबद्दल माहिती दिलेली आहे. द ऑब्जेक्टिव्ह इज टू एलॅबरेट अपॉन द बेसिक प्रिन्सिपल गव्हर्निंग ऑडिट. डॉक्युमेंटेशन इज अ सिनॉनिमस विथ वर्किंग पेपर्स. तर डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, जे कामकाजाचे कागद आहेत त्याला डॉक्युमेंटेशन म्हणतात. ऑडिटर वर्किंग पेपर्स कॉन्स्टिट्यूट all documents prepared or obtained and retained by the auditor during course of audit and the audit conclusions. म्हणजे ऑडिटर जेव्हा ऑडिट करायला जातोय तेव्हा त्याला काही डॉक्युमेंट्सची गरज पडते रिपोर्ट बनवण्यासाठी. काही डॉक्युमेंट्स त्याला एव्हिडन्स म्हणून वापरायचे असतात त्याच्या रिपोर्ट्सला. काही डॉक्युमेंट्सचा स्टडी त्याला करावा लागतो आणि त्यामुळे डॉक्युमेंटेशन प्रॉपर करणं गरजेचं आहे. काय फायदा होतो डॉक्युमेंटेशन प्रॉपर केल्याचा, तर त्याचे ॲडव्हान्टेजेस बघूयात. पहिला ॲडव्हान्टेज काय, एड इन प्लॅनिंग. तर प्लॅनिंगला मदत होते. ठीक आहे, पहिला ॲडव्हान्टेज काय आहे, प्लॅनिंग करण्यासाठी डॉक्युमेंटेशनची मदत होते. एड्स इन सुपरविजन अँड रिव्ह्यू ऑफ ऑडिट वर्क. ऑडिट वर्क कसं चालू आहे, ऑडिट वर्क व्यवस्थित चालू आहे का ह्याचं सुपरविजन करण्यासाठी किंवा रिव्ह्यू करण्यासाठी सुद्धा डॉक्युमेंटेशनचीच मदत होते. सस्टेनिंग ऑडिटर्स रिपोर्ट. ठीक आहे, तर ऑडिट रिपोर्ट बनवण्यासाठी सुद्धा डॉक्युमेंटेशनची मदत होते. द कंटेंट अँड फॉर्म ऑफ वर्किंग पेपर्स डिपेंड ऑन सेव्हरल फॅक्टर्स. है ना, वर्किंग पेपर्स जे असतात किंवा डॉक्युमेंटेशन जे असतात त्याचे कंटेंट्स बहुतेक घटकावर आधारित असतात. कोणकोणते ते घटक आहेत, नेचर ऑफ एंगेजमेंट, नेचर ऑफ ऑडिट रिपोर्ट कसा आहे, कामकाजाची पद्धत कशी आहे, नेचर अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ बिझनेस एंटरप्राइज. है ना, तर बिझनेसचा जो नेचर आहे तो कसा आहे, मोठा आहे, बिग आहे, स्मॉल आहे. है ना, आणि त्या हिशोबाने डॉक्युमेंटेशनची गरज पडत असते. इन ऑर्डर टू हॅव युनिफॉर्मिटी इन प्रेझेंटेशन, many audit firms have standardized the design of working papers. The extent of working paper is matter of professional judgment of the auditor. However, all working paper must contain sufficient information to show the financial statement agree with the client's records. तर एक स्पेसिफिक क्रायटेरिया बनवलेला आहे ऑफिसच्या डॉक्युमेंटसाठी आणि त्या क्रायटेरियामध्ये ते सगळे डॉक्युमेंट बसतात का. त्या डॉक्युमेंट्सचा जो वापर आहे तो फायनान्शियल स्टेटमेंट्स रेकॉर्ड करण्यासाठी असेल किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्सचा जो क्लायंटसोबतचा रेकॉर्ड आहे तो व्हेरीफाय करण्यासाठी असेल, त्याच्यासाठी केला जातो. त्यामुळे डॉक्युमेंटेशन प्रॉपर असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळं ऑडिटरला इन्व्हेस्टिगेट करताना सोपं जाईल. तर हे तुम्हाला डॉक्युमेंटेशन कसं केलं पाहिजे ऑडिटरने, त्याची चेकिंग कशी केली पाहिजे किंवा बिझनेसमॅन्सने डॉक्युमेंट कसं रेकॉर्ड केले पाहिजेत, ऑडिटर कशा प्रकारे व्हेरीफाय करू शकतो, ह्याचा अंदाज तुम्हाला स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग 230मध्ये लक्षात येऊ शकतो. ठीक आहे, आता तुम्हाला स्टँडर्ड्स ऑडिटिंग 240मध्ये काय काय सांगितलेलं आहे. ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी टू कन्सिडर फ्रॉड्स अँड एरर्स इन ऑडिट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. तर ऑडिटरची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहेत की फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये असणारे चुका किंवा जे काही घोटाळे आहेत, फ्रॉड्स आहेत, ते कसे शोधले पाहिजेत त्यांनी, त्याच्याबद्दल हा स्टँडर्ड सांगतो तुम्हाला.
This audit standard provides extended guidance on the auditor's responsibility for identifying reporting of frauds and errors. तर हा स्टँडर्ड कशाबद्दल माहिती देतोय की फायनान्शियल स्टेटमेंट्समधल्या ज्या चुका असतील किंवा जे काही फ्रॉड्स असतील ते कसे शोधले पाहिजेत आणि त्याची रिपोर्ट कशी केली पाहिजे त्याच्याबद्दल या स्टँडर्ड्समध्ये ऑडिटरला माहिती भेटलेली आहे. The primary responsibility of detection of frauds and errors is of those charged with the government and management of the entity. है ना. प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? डिटेक्शन्स करणे फ्रॉड्स आणि एरर्सचे. जे गव्हर्नन्स म्हणजेच कामकाज करण्यासाठी किंवा मॅनेजमेंट करण्यासाठी अडथळे निर्माण करतात. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत याबद्दल ऑडिटरची? Financial audit is conducted by the auditor to obtain reasonable assurance that financial statements are free from material misstatements caused by fraud and errors. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह काय आहे ऑडिटिंग करण्याचा? तर पहिला ऑब्जेक्टिव्ह काय की जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले जात आहेत, जे काही फायनान्शियल स्टेटमेंट मेंटेन केले जात आहेत त्यामध्ये कोणती चुकीची माहिती नाही आहे, त्याच्यामध्ये कोणताही फ्रॉड नाही आहे, त्याच्यामध्ये कोणताही एरर नाही आहे हे शोधणं ऑडिटरचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. फायनान्शियल स्टेटमेंट्स आर फ्री फ्रॉम मटेरियल मिसस्टेटमेंट्स हे शोधणं गरजेचं आहे. मटेरियल स्टेटमेंट्स म्हणजे जे काही चुकीचे जे स्टेटमेंट्स आहेत, मिसस्टेटमेंट्स जे आहेत, मटेरियल मिसस्टेटमेंट्स ते शोधणं गरजेचं आहे. ड्यू टू सर्टन इनहेरंट लिमिटेशन इवन अन ऑडिट that is properly planned and performed in accordance with the generally accepted auditing standards may fail to detect cleverly concealed frauds. कितीही चांगला स्टँडर्ड बनवला, कितीही डिटेलमध्ये ऑडिट केलं तरीही बऱ्याचदा असं होतं आहे की जे काही खूप हुशारीनं केलेले फ्रॉड्स आहेत ते ऑडिट रिपोर्टमध्ये सुद्धा भेटत नाहीत. पण ते एक्सपर्टाईज नॉलेजनं शोधणे, त्याला व्यवस्थितरित्या शोधणं हे ऑडिटरचं काम आहे. The term reasonable assurance implies that some risk of material misstatement could be present in the financial statements, है ना. तर रिजनेबल ॲश्युरन्स म्हणजे खात्री करून घेणं की जे काही मटेरियल फॅक्ट दिलेली आहे ती मटेरियल फॅक्ट योग्य आहे, त्याच्यामध्ये कोणताही मिसस्टेटमेंट नाही आहे. अँड द ऑडिटर विल फेल टू डिटेक्ट. जर ऑडिटर ऑडिटिंग पिरियडमध्ये ऑडिट करताना खात्री केली पाहिजे की तो फेल होत नाही आहे ते डिटेक्ट करताना, त्याला ते शोधणं गरजेचं आहे ते जे काही फ्रॉड्स होत आहेत कंपनीमध्ये. ऑडिटर देअरफॉर कॅन नॉट बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॉड्स अँड एरर्स, है ना. बऱ्याचदा अशा माहिती होतात की बिझनेस एंटरप्राईजकडूनच माहिती चुकीच्या प्रोव्हाइड केल्या जातात ऑडिटरला. मग त्या पिरियडमध्ये काय होऊ शकतं, माहिती चुकीची भेटल्यामुळे फ्रॉड्स किंवा एरर्स शोधले जाऊ शकत नाहीत. मग त्या केसमध्ये ऑडिटरला आपण रिस्पॉन्सिबल धरू शकत नाहीत, कारण की त्याला जी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे ती माहितीच जर चुकीची प्रोव्हाइड केली असेल तर मग ऑडिटर त्याच्यामध्ये जास्त काही करू शकणार नाही. इफ द ऑडिटर न्यू ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ फ्रॉड्स अँड एरर्स अँड स्टील डिड नॉट रिपोर्ट देम, इट इज अ सिरियस dereliction of duty on their part and they will be liable for compensate the third parties who suffer the losses as a result of relying the accounts. आता ऑडिटरला जर लक्षात येत असेल की इथं चुका आहेत, इथं फ्रॉड्स आहेत, पण ऑडिटर ते रिपोर्ट करत नसेल आणि त्याच्यामुळं जर काही नुकसान होत असेल तर जेवढी काही नुकसान भरपाई झाली आहे ज्या काही पार्टीला, ती नुकसान भरपाई ऑडिटरला भरून द्यावी लागेल. त्यामुळं हा सिरियस क्राईम होऊ शकतो. जर ऑडिटरला माहीत असेल की चुका आहेत किंवा फ्रॉड्स आहेत पण तो रिपोर्ट करत नसेल तर ऑडिटरवर कारवाई केली जाऊ शकते. ठीक आहे. फ्रॉड्स अँड एरर्सबद्दल काही माहिती घेऊयात आपण. एम्प्लॉई फ्रॉड जनरली इन्व्हॉल्व्स द थेफ्ट ऑफ ॲसेट, मोस्टली कॅश ऑर गुड्स ऑफ द फर्म, कॉम्प्युटर हार्डवेअर एक्सेट्रा. तर एम्प्लॉईसुद्धा फ्रॉड करू शकतात कंपनीमध्ये, जसं की कॅशचं चोरी करणे किंवा कॅशची मिसस्टेटमेंट करणे, गुड्सबद्दलचा मिसस्टेटमेंट असेल किंवा काही कॉम्प्युटर हार्डवेअर वगैरे एक्सेट्रा असे काही त्याचं मिसस्टेटमेंट करणे, त्याची चुका करणे, ते चोरी करणे, असे बरेच एम्प्लॉई फ्रॉड करत असतात. मॅनेजमेंट काय करतात तर फायनान्शियल फ्रॉड्स, ऑपरेशन्स किंवा बुक्स ऑफ अकाउंटमध्ये फेरबदल हे मॅनेजमेंट फ्रॉडमध्ये येतात. तर फ्रॉड्स आणि एरर्स शोधणं एम्प्लॉईचे असतील किंवा मॅनेजमेंटचे असतील हे ऑडिटरचं कर्तव्य आहे आणि त्याबद्दल तुम्हाला स्टँडर्ड्स ऑफ ऑडिटिंग 240 मध्ये माहिती दिलेली आहे.
अजून काही बेसिक स्टँडर्ड आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.